निघालाय? अरे ते घरातले गावाला गेलेले नाहीत वे, तेच नाश्ता करायला जरा चाललोय. अहो काका मग बाहेर कशाला चाललाय? आपलं घर नाही वे, चला आपल्या घरला जाऊया. अरे नको बाळा, तुला उगाच कशाला त्रास. अहो काका आपल्या लोकांचा कसला आलाय त्रास? चला जाऊया. अरे नको बाळा. अहो चला या. अय धीर्या, काय करायला लागलायस? अहो काय नाही काका, असंच बसलोय. बोला की. असाच बसलाय ना, चल जरा करायला जाऊन येऊया. कराडला ना, चला जाऊया. हॅलो, कुठं आहेस रे बाळा? हॅलो, हा बोला काका. अरे जरा बडकिमला चाललो होतो, गाडीतलं तेल संपलंय, जरा मदतीला आलास तर बरं होईल. बरं तुम्ही तिथंच थांबा, आलो मी सोपान काकाने घेऊन. काका चला. अय काय करायलायस? अहो बोला काका, काय झालं? अरे काय नाही, संध्याकाळला भाच्याचा बर्थडे आहे, जरा गिफ्ट घेऊन येऊया. अहो नाही काका, आलोच तुम्ही, पण आत्ताच दुकान उघडले. अरे त्याला काय असतंय, कर बंद, चल येऊ लगेच. अहो आत्ताच उघडले आणि लगेच बंद करू वे, धंद्याच टाइम आहे, असं कसं बंद करून येऊ? लिटल बॉय, माझ्यापेक्षा तुला काम महत्वाचं आहे ना. बर असून दे, बघतो तुला नंतर ना. अहो पण काका. अरे तसं नाही सोपान. बर सोपान, येतो मी. अरे अरविंद, अरे ह्याला काय झालं? हो का सराकडे निघून गेला? अहो आता मी आलो नाही वे, मग तेच मला बघून निघून गेले. अरे अचानक काय झालं? तुला घेतल्याशिवाय कुठे हिंडत नव्हता की? अहो काका लोकांचे असं असते हो, भलेही 99 वेळा तुम्ही त्यांच्या मदतीला धावला, पण ती एक वेळ जेव्हा काही कारणामुळे तुम्ही त्यांच्या मदतीला जाऊ शकला नाही, लोक फक्त तीच एक वेळ लक्षात ठेवतात आणि तुमच्या बरोबरचे सगळे चांगले संबंध तोडून टाकतात. असो, आपल्याकडनं जेवढं चांगलं होईल तेवढं आपण केले, बाकी त्या देवाची मर्जी.